हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तीळ, शेंगदाणा आणि गुळ पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। अशी टमटमीत फुलणारी पोळी कशी बनवायची त्यासाठी मी काही टिप्स देणार आहे। चला पाहूया साहित्य। मी इथं जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ घालून ते मऊ मळून घेतलेलं आहे। तीळ पाऊण वाटी घेतलेले आहेत। गुळ मी बारीक चिरून 2 वाटी घेतलेला आहे। थोडीशी वेलची पावडर मी घेतलेली आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला तीळ व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। कढई गरम झालेली आहे। आपण पहिल्यांदा तीळ भाजून घेऊयात। तीळ आपल्याला मंद गॅसवरती चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा कलर थोडा थोडा बदललेला आहे। तीळ चांगले भाजलेले आहेत। आपण काढून घेऊयात। आता आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा मंद गॅसवरती चांगले सतत हलवून भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला करपून द्यायचे नाहीत, त्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला सतत एकसारखे हलवून ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे करपले तर पोळीला कडवटपणा येतो। आपण तीळ व शेंगदाणे कशा पद्धतीने भाजतोय त्यावर सुद्धा आपल्या पोळीची चव अवलंबून आहे। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत। पूर्णपणे त्यांचा रंग बदललेला आहे। एका डिश मध्ये आपण काढून घेऊयात। आपल्याला तीळ व शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे व तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत। आपल्याला आता याचं सारण बनवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी तीळ बारीक करून घेते। तीळ व्यवस्थित बारीक झालेले आहेत। पूर्णपणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। मोठं मोठं ठेवायचं नाही। आता आपल्याला शेंगदाणे व गुळ बारीक करून घ्यायचा आहे। शेंगदाणे थोडंसं बारीक केल्यानंतर त्यामध्ये आता गुळ बारीक करून घ्यायचा आहे। बघा, एकदम व्यवस्थित बारीक झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व शेंगदाणे व गुळ बारीक करून घ्यायचा आहे। मी अशा पद्धतीने तीळ, शेंगदाणे व गुळ बारीक करून घेतलेला आहे। आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेत आहे। आता मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ घालणार आहे।
कोणताही गोड पदार्थ असो त्यामध्ये चिमूटभर मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या पदार्थाची चव अजून वाढते। हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सारण बनवताना आपण पाणी, तेल किंवा तूप वापरलेलं नाही, त्यामुळे सारण आपलं चिकट होत नाही, पोळीला काटापर्यंत जातं। जर सारण चिकट झालं तर ते काटापर्यंत जात नाही, मध्ये चिटकून राहतं। एकदम सुटसुटीत सारण झालेलं आहे। आता आपली सारण व कणिक तयार झालेली आहे। पोळी लाटायची आहे आपल्याला। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून कणकीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। अशा पद्धतीने आपल्याला कणकीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता आपण पुरीच्या आकाराची पोळी लाटून घेणार आहे व त्यामध्ये बसल एवढे सारण घालायचे आहे। व्यवस्थित गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे छोटीशी। यामध्ये आता आपण सारण घालून घेऊयात। जेवढं बसेल तेवढं जास्त सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली पोळी एकदम चविष्ट बनते। सारण कमी असेल तर त्याला एवढी चव लागत नाही, त्यामुळे व्यवस्थित सारण जास्त असं घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळीकडून आपण पॅक करून घ्यायचं आहे। आता आपण याचा गोळा बनवायचा, जेणेकरून सारण बाहेर आलं नाही पाहिजे। याला दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने फोलवार लाटून घ्यायचा आहे। जास्त जोर लावून पोळी लाटायची नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायचे आहे सगळीकडून व्यवस्थित। आधीमध्ये आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, त्यामुळे पोळी लाटण्याला किंवा पळपटाला चिटकत नाही। पोळी कडेला पातळ लाटायची आहे व मध्ये जाडसर ठेवायचे आहे। मी एकदम हलक्या हाताने पोळी लाटत आहे। पुरण बघा सगळीकडे काटापर्यंत गेलेला आहे। तवा गरम झालेला आहे, आपल्याला आता पोळी भाजून घ्यायची आहे। त्याला सगळीकडे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही, तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल। तवा गरम झालाय, त्यामध्ये पोळी घालून घेऊया।
पोळी आपल्याला तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे. पोळी भाजत असताना दोन्ही बाजूला व्यवस्थितपणे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. पोळी बघा फुलायला लागलेली आहे. तुपाचा आणि पोळीचा वास सगळीकडे सुटलेला आहे. पोळी बघा कशी टमटमीत फुललेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आपली तीळ शेंगदाणा आणि गुळ पोळी तयार आहे. अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे. गरम गरम पोळीवरती तुपाची धार घालायची आणि पोळी खायला घ्यायची. जवळजवळ 8 दिवस नाही, 15 दिवस नाही तर 1 महिना सुद्धा पोळी तुम्ही अशीच ठेवली तरी त्याची चव बदलत नाही.